बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका रेखा राव लिखित कथा वठलेला वृक्ष. नेहमीप्रमाणे सुधाला पहाटे 5:30ला जाग आली. अंथरुणातून उठावंसं वाटत नव्हतं. झोप पूर्ण झाल्यावर मन कसं ताजं तवानं होतं. सुधाच्या मनावर मात्र उद्विग्नतेचे सावट पसरलं होतं. ती तशीच पडून राहिली. बाजूला मधुकर पाठ फिरवून शांतपणे झोपला होता. त्याच्या मंद श्वासाच्या लईबरोबर त्याची छाती वर खाली होत होती. त्याच्या निरागस डोळे मिटलेल्या चेहऱ्याकडे पाहून तिला कणव वाढली. थोडासा हेवाही वाटला. किती स्वस्तपणे झोपतो हा, एखाद्या लहान मुलासारखा. आपण असे निवांतपणे झोपू शकत नाही याचं वाईट वाटलं. इतक्यात दारावरची बेल वाजली. दूधवाला आला वाटतं, असं मनाशी म्हणत ती जड अंतकरणानं उठली. आज मधुकरला डबा द्यायचा नव्हता. त्याला लंचला बाहेर जायचं होतं. पण इतर कामं उरकायची होती. ब्रेकफास्ट तयार करायचा होता. सारी कामं ती यांत्रिकपणे करीत होती. पण त्यात जिवंतपणा नव्हता, उत्साह नव्हता. पाय ओढत ओढत ती उठली. दार उघडून दुधाची पिशवी घेतली. डब्याची घाई नसल्याने परत आत जाऊन पडावं का असा विचार मनात आला. सकाळी उठतानाच सारी शक्ती निचरा होऊन गेल्यासारखी वाटत होती. कसला उत्साह नव्हता. काही करावंसं वाटत नव्हतं. मन कशात रमत नव्हतं. मग ती स्वतःहूनच डॉक्टरकडे जाऊन सर्व गोष्टी तपासून आली. सगळं नॉर्मल होतं. मग झालंय काय आपल्याला? सगळी सुख हात जोडून उभी असताना आपलं मन अशांत का? मेनोपॉज मेनोपॉज म्हणतात, हाच तर नाही. आपल्यासारखं इतर बायकांनाही असंच होतं का? इतक्यात ऋतून उठल्याची चाहूल लागली. ती बेसिनपाशी तोंड धुत होती. तिला सकाळचा कम्प्युटर क्लास असतो. तिथूनच ती कॉलेजला जाते. दुपारी 3-4च्या सुमारास घरी येते. मनात असेल तर डबा नेते, नाहीतर मैत्रिणींबरोबर बाहेर खाते. नाहीतरी हल्लीच्या मुलांना बाहेरचे फास्ट फूड खायला फार आवडते. निमित्त शोधत असतात. घरची भात भाजी पोळी रुचतच नाही. दिवसेंदिवस विस्मृतीच्या पडद्याआड दडली जात आहे. निदान सकाळी तरी तिने उपाशीपोटी जाऊ नये म्हणून सुद्धा तिला आग्रहाने खायला लावते. रात्री तिला विचारून तिच्या आवडीचे सँडविच करायला घेतले. ऋतून तयार होऊन नाश्ता करून कॉलेजला निघून गेली. तोपर्यंत मधुकर उठला. आंघोळ वगैरे आटोपून नाश्ता करायला टेबलाजवळ बसला. पेपर चालता चालता म्हणाला, अगं, पुढच्या आठवड्यात मी 4 दिवसांची रजा काढली आहे. काय? सुधाला आश्चर्याचा धक्काच बसला. कशासाठी? एरवी कितीही कामं निघाली तरी कधी रजा न घेणारे तुम्ही आता अचानक? म्हणजे विसरलीस की काय? नेहमी मी विसरायचो, तू आठवण करायचीस. यंदा आठवणीनं रजा काढली तर तूच मला विचारतेस. अगं, पुढच्या आठवड्यात आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही का? आपण दोघे माथेरानला जाऊ. तिथे जाऊन सेलिब्रेट करू. हसत डोळा मारीत तो म्हणाला. ती मनाशी सरकली. तुम्हाला वेळ तर नाही लागलं? कुणाला समजलं तर म्हणतील म्हातारसळ लागलाय. कुणाला कशाला सांगायला पाहिजे? गुपचूप जाऊ. तुला नेहमी वाटायचं ना लग्नाचा वाढदिवस दूर कुठेतरी बाहेरगावी जाऊन साजरा करावा? हो, पण ते बऱ्याच वर्षांपूर्वी. आपण दोघे तरुण असताना. त्यावेळी घरात ढीगभर माणसं. कुठं जाणं नाही, येणं नाही. त्यानंतर मुलं. म्हणूनच म्हणतो, आता चांगला चान्स आला आहे, सोडू नकोस. समीर ट्रेनिंगला गेला आहे. ऋतू जाईल काकीकडे, नाहीतर एखाद्या मैत्रिणीला बोलवेल सोबतीला.
आता 50शीत मुलगा लग्नाचा झाल्यावर आपण दोघे गावी गेलो तर लोक शेण घालतील तोंडात. तीर्थयात्रा करायची सोडून हनीमूनला गेलीत म्हणून कुचेष्टा करतील. लोकांना कशाला सांगायला पाहिजे आपण कुठे जातो काय करतो ते. पण ऋतू, तिला तरी नको का सांगायला? तिला सांग बाबा 4 दिवस दौऱ्यावर चाललेत, मी जाते चेंज म्हणून. नाहीतरी ती नेहमी म्हणत असते ना, बाबा कामासाठी बाहेर गावी जातात तेव्हा तूही सोबत जा म्हणून. आपण पुण्याला जातो म्हणून सांगू आणि माथेरानचं बुकिंग करून सरळ तिकडे जाऊ. कुणी पाहिलं तर, कुणाला समजलं तर? या परीक्षेच्या दिवसात कोण येते तिकडे कडमडायला? आले तरी आपण त्या गावचे नाहीत असं सांगून दुर्लक्ष करायचं. ऋतूला इकडे एकटी टाकून आपण तिकडे मजा करणं मनाला बरं नाही वाटत हो. एकटी कुठे काय, मैत्रिणींना जमून तीही मजा करेल. आपण घरात नसल्यावर धिंगाणा घालायला उलट मजाच येईल. नेहमी म्हणत असते तुला, आई तुला बाबांबरोबर जायचं असल्यास जरूर जा, आमची काळजी करू नकोस, आम्ही आता मोठे झालोत, वी विल मॅनेज अवर सेल्व्स. ते सगळं खरं हो, पण मी नंतर विचार करून सांगेन. त्यात एवढा विचार कशाला करायचा? 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. माझी रजा मंजूर झाली आहे, मी आजच बुकिंग करून टाकतो. नाश्ता संपवून तो उठला, ऑफिससाठी बाहेर पडला. सुधा सुन्नपणे बसून राहिली. नाश्ता करावासा वाटेना, चहा पण गोड लागेना. आपला नवरा किती प्रेमळ समंजस आहे या विचारानं मन भरून आलं. त्याचवेळी आपण त्याला योग्य साथ देऊ शकत नाही ही सल टोचत राहिली. खूप अपराधी वाटायला लागलं. गेली 25 वर्ष ती त्याच्या सुखदुःखात सावलीप्रमाणे उभी होती. प्रत्येक क्षणाची ती भागीदार होती. त्याला भरभरून सुख देण्याचा प्रयत्न करीत होती. अलीकडे तिला काय झालंय समजत नव्हतं. मनात असूनही शरीर साथ देत नव्हतं. मधुकर पुरुष होता. अगदी रोज नव्हे तरी महिन्यातून एकदा तो जवळ यायचा. त्याला स्त्री सुख हवं असायचं. नवरा म्हणून त्याची अपेक्षा रास्त होती. सुधाला नको वाटायचं. ती बर्फाप्रमाणे थंड पडून राहायची. तिच्या स्पर्शानं फुलून येण्याऐवजी तिचं अंग आक्रसून जायचं. कासवानं आपलं अंग आत मिटून घ्यावं तशी ती मिटून जायची. मग तो कूस बदलून झोपून जायचा. तो जागा आहे, आतून अस्वस्थ आहे हे न सांगता सुधाला समजायचं. त्याची नाराजी तिच्या लक्षात यायची. आपण सुख देऊ शकत नाही म्हणून अपराधी वाटायचं. तिची झोप उडून जायची. अलीकडं हा सल तिला सतत टोचत राहतो. त्यापायी तिची झोप उडून गेली. कशात उत्साह राहिला नाही. मन एकाकी उदास झाले. जीवनातला सगळा आनंद चैतन्य हरवून गेल्यासारखं वाटायचं. कारण नसताना मन चिडचिड झालंय. आयुष्याचा कंटाळा आल्यासारखं वाटतंय. मनामध्ये नको नको ते विचार येत राहतात. आपल्यासारखं आपल्या वयाच्या इतर बायकांनाही असंच होतं का? कुणाला विचारावं का? कुणाशी बोलावं? हा विषय इतका नाजूक व खाजगी आहे. इतकं खाजगी व आतलं बोलणारी कुणी मैत्रिणीही राहिली नाही. कुणा मानसिक तज्ज्ञाकडे किंवा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा का? तत्पूर्वी मधुकरकडे बोलावं. तिच्या मनाची अगदी दोलायमान स्थिती झाली. आयुष्यात अनेक वळणे येतात. प्रत्येकाला ती वळणं पार करीत पुढे जावं लागतं. आत्तापर्यंतची वळणं नकळत पार करीत पुढे जावं लागलं. आत्तापर्यंतची वळणं नकळत पार पडली. प्रौढावस्थेतील हे कठीण वळण पार करायला आपल्याला शक्ती नाही, सहनशीलता नाही. त्यासाठी मधुकरचा आधार हवा. त्याच्याशी मोकळेपणानं बोलायला हवं. मधुकरनं कदाचित ओळखलं असेल म्हणूनच त्याने हा माथेरानचा बेत केला असेल. आपल्याला रिझविण्यासाठी, खुलविण्यासाठी. आपण त्याला योग्य साथ देऊ शकू? या वटलेल्या वृक्षाला पालवी फुटेल की नाही? कदाचित माथेरानच्या निसर्गरम्य वातावरणात तिथल्या निशब्द एकांतात आपलं मन फुलेल. मधुकरकडे आपण मन मोकळं करू शकू.
या विचारानं तिला उल्हासित वाटायला लागलं. मनाला उभारी आली. आशेचा फुलारा थुई थुई नाचू लागला. मनाच्या त्या आनंदी अवस्थेत ती उठली. कपाटावरची स्काय बॅग काढली. ती झटकून स्वच्छ केली. अचानक तिला आठवण झाली. बऱ्याच वर्षांपूर्वी मधुकर सिंगापूरला गेल्यावेळी त्याने सुधासाठी गुलाबी रंगाची पारदर्शक झुळझुळीत नायटी आणली होती. कुणाला न दाखवता तिने ती कपाटाच्या कोपऱ्यात साडीखाली लपवून ठेवली होती. आजपर्यंत कधीच वापरली नव्हती. आता चांगली संधी आली या मनाशी म्हणत तिने ती शोधून काढली. ते नवं कोरं पाकिट बॅगेमध्ये ठेवलं. प्रवासात पंजाबी ड्रेस सोयीचे पडतात म्हणून 2-3 ड्रेस घेतले होते. ते धुण्यासाठी बाहेर काढले. त्याचे दुपट्टे इस्त्रीसाठी ठेवले. आठवून ती इतर वस्तू भरायला लागली. नव्या जोशानं, नव्या उत्साहानं जाण्याच्या तयारीला लागली. जणू 25 वर्षांपूर्वीची नुकतीच लग्न झालेल्या नववधूसारखी. अखेर वटलेल्या वृक्षाला पालवी फुटली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.